काही दिवसापूर्वी मला लकवा मारून गेला. काही दिवसापूर्वी मला लकवा मारून गेला. आत्तापर्यंतच्या आयुष्याचं सगळं वास्तव दाखवून गेला. आपल्या सगळ्या नात्यागोत्यांचा आपल्यावरील राग जाणवून दिला. आपल्या सगळ्या नात्यागोत्यांचा आपल्यावरील राग जाणवून दिला. ज्यांच्यासाठी जेवढं केलं त्यांच्याच मनातील पाप दाखवून गेला. काही मित्र मैत्रिणीही तशा निघाल्या. शक्य असूनही त्यांनी पाठा फिरवल्या. मी कोसत नाही कोणाला आणि आता जुमानतही नाही कोणाला. सांगायचा विषय राहूनच गेला. मी जिवंत असूनही माझ्या शरीराचा अर्धा भाग कामातूनच गेला. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी 50 ग्राम वजनाचा दगड ताकदीसाठी हातात ठेवला. आणि सांगितलं हा दगड उचलून वर ठेव. त्यावेळेस पहिल्यांदा समजली ताकद काय असते. ताकद म्हणजे रक्तातली रग असते. ती एकदा थंड झाली की सगळं शरीर थंड. आयुष्याचं बटन चालू किंवा बंद करणे हे देवाच्याच हातात. आणि अर्धवट मारणे हे देवाच्याच हातात. 100 ते 120 किलो वजन उचलणाऱ्या माणसाला 50 ग्राम ही उचलू नये. 100 ते 120 किलो वजन उचलणाऱ्या माणसाला 50 ग्रॅम ही उचलू नये. अशी वेळ दुश्मनावरही येऊ नये. तब्बल 4 महिने मी बेडवर आणि मनातील सगळी स्वप्ने ऑक्सिजनवर. 4 महिन्यानंतर भर दुपारी अचानक दचकून मी उठलो आणि माझं मन म्हणालं, आता झोपून चालणार नाही, आता थांबून चालणार नाही. आता कामच व्यायाम आणि कामच आराम. अजून सरळ चालताही येत नव्हतं, सरळ बोलताही येत नव्हतं. लंगडत धडपडत कामावर गेलो. ना कोणाचा आधार ना माझ्या मनाची माघार. कितीतरी वेळा पडलो, कितीतरी वेळा मी नडलो, पण मागे नाही सरलो. मनात एक वाक्य पाठ केलं. हा तर आयुष्याचा स्वल्प विराम आहे. पूर्ण विरामाला अजून वेळ बाकी आहे. जोपर्यंत मी आनंदात नाही तोपर्यंत या कार्याला अंत नाही.